उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा वहिनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथीबद्दल शरद पवार असतील किंवा शरद पवार पक्षातील नेते असतील त्यांना कोणतीही माहिती नसल्याचं सांगण्यात येत आहे. शरद पवारांनी थेट पत्रकार परिषदेमध्ये देखील त्यांनी माध्यमाच्या माध्यमातून ही माहिती मिळाली असल्याचं सांगण्यात आलं. यावर बोलण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब आपल्यासोबत आहेत. साहेब, काय सांगाल? हे अत्यंत काही गडबडीत हा निर्णय घेतला जातोय. शरद पवारांना देखील याबद्दलची माहिती सांगितली गेली नाही आहे. त्याचबरोबर अनेक जे नेते मंडळी आहेत त्यांना देखील सांगण्यात गेलं नाही. ही घाई गडबड नेमकी का आणि कशासाठी करण्यात येते? खरं म्हटलं तर याचं उत्तर सुनेत्रा वहिनी आणि त्यांचं कुटुंब आणि त्याचबरोबर त्यांच्या पक्षाचे नेते देतील किंवा मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकारी सगळे देतील, याची कल्पना आम्हाला नाही. खरं म्हटलं तर दादाचं जाणं हे महाराष्ट्राला, आमच्या सगळ्यांना हे फार क्लेशदायक आहे, दुःख आहे आम्हाला. आणि मला वाटतं ते महाराष्ट्र दुःखात असताना ह्या निर्णयाच्या संदर्भात काय निर्णय घेतला, कशासाठी घेतला, याचं उत्तर आम्हाला कल्पना आहे, तेच ते सांगते. साहेब, जर बघायला गेलं तर 12 तारखेला दोन्ही पक्षांचं विलीनीकरण करण्याची इच्छा अजित पवारांची होती असं शरद पवारांनी सांगितलं. आणि त्या इच्छेबाबत आता पुढची भूमिका काय असेल आणि पुढचा निर्णय काय घेण्यात येईल? नाही, शरद पवार साहेबांच्यावर जेव्हा आम्ही गेलो त्याच्या अगोदर आमच्या 8-10 बैठका झाल्या होत्या 1-1.5 महिन्यामध्ये. नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर महानगरपालिकेला तर आम्ही महानगरपालिकेला निवडणुकीच्या अगोदरच एकीकरणाचा विषय घ्यायचा होता. परंतु निवडणुकीची आचारसंहिता लागली, म्हणून निवडणूक संपल्यानंतर आपण घेऊ. निवडणूक संपल्यानंतर बैठका झाल्या, नक्की निर्णय झाला किती तारखेला बैठक बोलवायच्या दोन्ही पक्षाच्या. हे सर्व झाल्यानंतर अचानक परत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्या. मग जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर दोन्ही पक्षाच्या बैठक घेऊन एकीकरण करायचं असं 100% झालं होतं. मग पवारसाहेबांकडे आम्ही आल्यानंतर तशी भूमिका आम्ही व्यक्त केली होती. पवारसाहेबांच्याकडे ही भूमिका व्यक्त केल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर लगेच बसू आणि निर्णय घेऊ असं झालं होतं. पण दुर्दैवाने ते आज स्वप्न किंवा ते असलेलं प्रत्यक्ष कृतीत करण्यात आम्हाला दुर्दैवाने दादा नसल्यामुळे यश आलं नाही. एकंदरीत जर बघायला गेलं तर जयंत पाटलांच्या घरी शरद पवार होते, तुम्ही होता, आणखी मोठी मातब्बर नेते मंडळी होती. त्यामध्ये नेमकी चर्चा काय झाली होती? किती तारखेला एकत्र विलगीकरण करण्याचा अजितदादांचा हे होता? ते पवार साहेबांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्या निवासस्थानी बैठक होत असताना आम्ही सगळेजण बसलो होतो. मगाशी बऱ्याच पत्रकारांनी विचारलं, बाकीचे नेते तुम्ही जसे होता नव्हता, तर अजितदादांना आम्ही हा विषय विचारला की प्रांताध्यक्ष आपल्याबरोबर आणि बाकीच्या लोकांची चर्चा. त्यावेळेला मी सर्वांची चर्चा केलेली आहे, मी करतोय, तुम्ही काय काळजी करू नका, मी निर्णय घेतलेला आहे, त्याप्रमाणे आपण सगळेजण इम्प्लिमेंट करू अशी त्यांनी भावना व्यक्त केली. पवारसाहेबांकडे बैठक करताना त्यांना आम्ही कल्पना दिली आणि बहुतेक ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी घड्याळावर चिन्हावर लढवायची अशा प्रकारचा निर्णय घेतला. महाराष्ट्रामध्ये आमचे सगळे उमेदवार राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्ह उभे केले. जिथं शक्य नाही तिथं आम्ही तुतारीवर निवडणुकीच्या संदर्भामध्ये निर्णय घेतलेला होता. तो निर्णय झाला आणि 7 तारखेला, 8 तारखेला, 9 तारखेला निकाल लागल्यानंतर 10-11 तारखेला बसायचं आणि पक्ष विलिनीकरणाच्या संदर्भात निर्णय घ्यायचा असं नक्की झालं होतं. पण आता जे पक्षाचे प्रमुख नेते आहेत अजितदादा पक्षाचे, त्यांना एकत्र यायचं नाहीये का? कारण की त्यांनी अचानक हा निर्णय घेतलाय. त्यांनी आता उपमुख्यमंत्री पदाचे शपथविधीचा देखील कार्यक्रम आज 5 वाजता होणार आहे असं देखील डिक्लेअर केलंय. मात्र ह्या बाकीच्यांना एकत्र यायचं नव्हतं, फक्त अजितदादांना या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करायचं होतं असा प्रश्न आता भेडसावतोय. नाही, मला कल्पना नाही त्याची. मला वाटतं की ह्या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर आम्ही दोन्ही पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून आम्ही एकत्रितपणे बसण्याच्या संदर्भात प्रयत्न करू. आता त्यांनी तो निर्णय घ्यायचा, ते निर्णय काय घेतील त्याच्यावर मग आपण तशा प्रकारची भूमिका ठरवून घेऊ. समजा जर हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर नेमकं याची नेतृत्व करण्याचं कोणाकडे असेल? शरद पवार करतील का सुनेत्रा वहिनी करतील किंवा अन्य कोण? आपण जर तर त्या गोष्टी पडण्यापेक्षा आता दोन्ही पक्ष, अजितदादा नाही आहे, काही भूमिका ठरल्या होत्या. आता दादा नसल्यानंतर काय करायचं याच्या संदर्भात आम्ही चर्चा व्यवस्थितपणे करू आणि मग निर्णय घेऊ. आता त्यांनी काय करायचं आणि त्यांनी कसा रिस्पॉन्स देतात त्यांच्याकडे बघू. एकंदरीत जर पाहायला गेलं तर नेमका रिस्पॉन्स कोण देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अजितदादा पक्षातील जे प्रमुख नेते आहेत ते शरद पवारांशी बोलणार का, यावर अनेक शंका व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन ओंकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, कोरेगाव, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.